तर नमस्कार प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या 29 डिसेंबरच्या भागामध्ये सत्याला एका दुसऱ्या बाईला प्रपोज करताना मंजूने पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मंजूचा आता खूपच जळफळाट झालेला आहे. चला तर आजच्या भागामध्ये काय घडलंय सविस्तरपणे पाहूया. तर आजच्या मालिकेच्या सुरुवातीलाच आपण पाहतो, बलमा सत्याची वाट बघत बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे सत्य येतो. बलमा सत्याला म्हणतो, काय रे सत्या, मला इथे का बोलवलंयस? त्यावर आता सत्य म्हणू लागतो, घरात ना आज एक विषय झालाय, त्यामुळेच मी तुला इथे भेटायला बोलवलाय. बलमा विचारतो, नेमकं काय झाले? त्यावर आता सत्य म्हणू लागतो, ती मंजूची आत्या आहे ना, ती घरी आलती आणि घरी येऊन तिने खूप तमाशा घातला होता. मी आणि वाघमारे मध्ये फिरायला गेलो होतो ना, तेच विषय ती काढली होती आणि मम्मीला आणि घरातल्यांना सगळ्यांनाच ती उलट बोलत होती. आणि जेव्हा ती आत्या माझ्या नावानं ओरडत होती ना, तेव्हा वाघमाऱ्यांनी माझी बाजू घेतली आणि आत्यावरच ओरडल्या. आणि वाघमाऱ्यांनी त्यांच्या आत्याला एवढं सुनावलं ना, मी एकटक त्यांच्याकडेच बघत होतो. तर आता बलमा म्हणू लागतो, अरे मग भारीच आहे की सत्या. मग पुढं काय झालं सत्या? तुमची भांडणं मिटली आणि वाघमारे तुझ्यावर बोलल्या का? त्यावर आता सत्या म्हणतो, तेच तर झालं नाही ना. मी बाहेर आलो आणि मी त्यांची वाट बघत होतो, तर त्या सरळ आल्या, रिक्षा केल्या आणि माझ्याकडे रागाने बघितल्या आणि निघून गेल्या. मला त्या काहीच बोलल्या नाहीत. तर आता बलमा सत्याला म्हणू लागतो, हे बघ सत्या, वाघमाऱ्यांना असं वाटत आहे की फक्त त्यांच्याच मनात तुझ्याबद्दल असं काहीतरी आहे आणि तुझ्या मनात त्यांच्याबद्दल काही आहे की नाही हे त्यांना माहीत नाही आहे. मग मी तुला सांगालोय ना, एक काम कर, लवकरात लवकर त्यांना प्रपोज करून टाक आणि विषयच खल्लास करून टाक. त्यावर आता सत्य म्हणू लागतो, प्रपोज प्रपोज म्हटला की नाही बलमा, माझ्या छातीमध्ये एकदम धडकीच भरते बघ. ते ना मला जमणार नाही. त्यावर आता बलमा म्हणू लागतो, हे बघ सत्या, प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे बघ, मी वाघमारे असं समज आणि मला तू आत्ता इथे प्रॅक्टिस कर आणि मला तू प्रपोज कर. त्यावर आता ही ऐकून इकडे सत्या जोरजोरात हसू लागतो. अरे बलमा, आणि तू आणि वाघमारे कसं काही मी बोलायचं तुझ्या बरोबर, ती फिलिंग येत नाही ना. त्यावर आता बलमा म्हणतो, अरे मग काय सत्या, तुझ्या पुढे आता आणून एक मी मुलगी ठेवू आणि मग त्याच्याबरोबर तू प्रॅक्टिस करणार आहेस का? त्यावर आता सत्य म्हणू लागतो, बलमा ही तर खूपच चांगली आयडिया रे. त्यावर आता बलमा म्हणू लागतो, अरे मग आता आपण एक मुलगी कुठं नाही आणायची आणि तू कशी प्रॅक्टिस करणार? त्यावर आता सत्या विचारामध्ये पडतो. तर इकडे बलमा एक उपाय आहे असं म्हणतो आणि एका बाईला तो फोन करतो आणि तो आता फोनवर बोलू लागतो. त्यानंतर मित्रांनो, आता पुढच्या सीन मध्ये आपण पाहतो, इकडे मंजू पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते. मंजू आता स्वतःशीच रागाने बोलत असते, मी एवढं पुढे रागारागामध्ये आले, पण मला मनवायला तो मागे मागे आला नाही. कसा येईल? तो दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडलाय ना. त्याच्या त्या खास मैत्रिणीला त्याला वेळ द्यायचा असेल ना. आता मंजूने त्या रात्री बलमा आणि सत्याचं बोलणं ऐकलेलं असतं. त्यामध्ये सत्य म्हणत असतो की मी त्यांना उद्याच्या उद्या प्रपोज करणार. आता मंजूच्या मनात गैरसमज झालेला असतो आणि त्यामुळेच ती आता विचार करत असते. ती म्हणते, सत्या कुणाच्या तरी प्रेमात पडलाय, जाऊ दे, मला काय करायचं आहे, मी काय एवढं विचार करत आहे. फक्त ती मुलगी कोण आहे आता ती मला फक्त कळायला पाहिजे, बाकीचं मला काही नको आहे. आणि एक मैत्रीण म्हणून एवढं तर तो मला सांगू शकतो ना. तर आता मंजू विचार करत असते. तेवढ्यातच तेथे मोरे साहेब येतात. तर आता मोरे साहेब मंजूचे आभार मानू लागतात, कारण त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या बायकोला शॉपिंग केलेले कपडे खूपच जाम आवडलेले असतात. त्यामुळे ते आता मंजूचे आभार मानत असतात आणि ते मंजूला थँक्यू म्हणत असतात. तर इकडे मंजू आता मोरे साहेबांना म्हणते, मोरे साहेब, मला ना आज सुट्टी पाहिजे आहे. त्यावर आता मोरे साहेब म्हणू लागतात, वाघमारे काय झाले, आई वगैरे ठीक आहे ना, मग तुम्हाला सुट्टी का पाहिजे आहे? त्यावर आता मंजू म्हणू लागते की ते पर्सनल जरा काम आहे आणि मला तर असं वाटतंय की माझा आज दिवस त्यामध्ये जाईल. तर आता मोरे साहेब म्हणतात, बरं वाघमारे ठीक आहे, आज ना तुम्ही सुट्टी घ्या आणि ही सुट्टी तुमची या महिन्यातली शेवटची सुट्टी असेल, कारण आपल्याला खूप काम आहेत. असं सारखं सारखं सुट्टी घेऊन आपल्याला चालणार नाही. त्यावर आता मंजू पण ठीक आहे मोरे साहेब असं म्हणते. तर इकडे मोरे साहेब आता की त्यांच्या केबिन मध्ये निघून जातात. तर इकडे मंजू आता तिची बॅग आवरते आणि ती आता पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊ लागते. तर इकडे प्रिया सगळं ऐकत असते. प्रिया एकदम आता मंजूच्या जवळ जाते आणि विचारते की मंजू काय झालंय, तू एवढं अचानक एकदम सुट्टी का घेतलीस, नेमकं काय झालंय, सगळं ठीक आहे ना? त्यावर आता मंजू म्हणू लागते,
ते ना मला शोधाशोध करायला जायची आहे. त्यावर प्रिया म्हणते शोधाशोध म्हणजे? त्यावर आता मंजू सांगू लागते की सत्या ना कुठल्या तरी मुलगीच्या प्रेमात पडलाय आणि ती मुलगी कोण आहे ना ती मला शोधावंच लागेल. असं म्हणून ती आता मंजू तेथून निघून जाते. तर इकडे प्रिया आता मनातल्या मनात म्हणू लागते, आता यो सत्या पुन्हा कोणाच्या प्रेमात पडलाय. मला माहिती आहे या मंजूच्या तर या बावळट मंजूच्या तर तो कधीच प्रेमात पडणार नाही, मला माहिती आहे. पण आता ही आणखी कोण मुलगी आली, सत्या तिच्या प्रेमात पडलाय म्हणा. आता पुन्हा एक काटा माझ्या रस्त्यामध्ये आला. तर आता प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रिया तोच विचार करत असते. पुढे 29 डिसेंबरच्या भागामध्ये आता मंजू ही सत्याच्या कार्यालयाबाहेर येते. तिला ना आता सत्या कुठल्या मुलीच्या प्रेमात पडला आहे हे शोधायचं असतं. त्यामुळे ती तेथे आलेली असते. तेव्हा तिला कळतं की सत्या तेथे नाही आहे, तो बाहेर मोती चौकामध्ये आहे. तर आता मंजू तिकडे मोती चौकामध्ये जाते. त्यानंतर पुढे आता मंजू ही तेथे मोती चौकामध्ये येते आणि तिथे जवळच एक बाग असते. त्या बागामध्ये सत्या एका बाईबरोबर बोलत असतो. तेव्हा आता मंजू तेथे बाजूला लपून बसते आणि त्या दोघांवर नजर ठेवते आणि ती सगळं काही पाहू लागते. तर सत्याने त्या बाईचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि दोघे जण एकमेकांबरोबर बोलत असतात. ती बाई आता सत्याला म्हणत असते, अरे सत्या, एवढा लाजलास तर कसं तू प्रपोज करणार आहेस? तुझं काय होणार आहे? तू तिला असं प्रपोज करणार आहेस का? हे बघ सत्या, शांत हो, मोठा श्वास घे आणि त्यानंतर तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते सगळं त्या मुलीला सांगून टाक. म्हणजे आता तू माझ्या पुढे हे सगळं करून दाखव. चल बरं, सुरू हो. त्यानंतर सत्या पण ठीक आहे म्हणतो आणि तो त्या बाईचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि सत्या आता बोलू लागतो. सत्या आता एकदम घाबरलेला असतो, कारण पहिल्यांदाच तो कुठल्या तरी मुलीला असं तो प्रपोज करणार असतो. त्यामुळे तो खूप घाबरलेला असतो, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो. तो आता हळूच त्या बाईला बोलत असतो आणि तो अडकळत अडकळत कसा बसा तो बोलू लागतो. हे बघा वाघमारे, मला ना तुमच्याबरोबर लई दिवसापासून काहीतरी बोलायचं आहे. मी तसे लई प्रयत्न पण केले होते. मी फक्त प्रयत्नच केले. म्हणजे मला तुम्हाला सांगायची होती एक गोष्ट, आणि ती गोष्ट म्हणजे आता सत्या असं अडकळत बोलू लागतो. त्यावर आता ती बाई म्हणते, अरे सत्या, जर तू अशा पद्धतीने तिला प्रपोज केलं तर ती तुला कशी हो म्हणेल? असा ना कॉन्फिडन्स असला पाहिजे. हे बघ. तर आता सत्या पण बरं मॅडम, मी परत एकदा ट्राय करतो असं म्हणतो आणि तो पुन्हा आता त्या बाईबरोबर बोलू लागतो. तो पुन्हा त्या बाईचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि आपल्या खिशातील गुलाबाचं फूल तो बाहेर काढतो आणि एका पायावर तो खाली बसतो आणि त्या बाईला आता गुलाब देतो. आता सत्याचा कॉन्फिडन्स पाहून ती बाई जरा तिच्या चेहऱ्यावर आनंद झालेला असतो. तर आता हे सगळं बाहेरून तिकडे लपवून मंजू त्यांना बघत असते आणि मंजूचं तर खरोखर आता डोकं फिरलेलं असतं. सत्या आता त्या बाईचा हात हातामध्ये घेऊन तिला आता तो प्रपोज करू लागतो आणि तो सत्या बोलू लागतो, लई दिवसापासून मला ना एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, पण माझी ना हिंमतच झाली नाही बघा. पण मला ना आज अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आहे. माझं लई प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही लग्न कराल का माझ्याशी? तर आता ती बाई सत्याच्या हातातील गुलाबाचं फूल घेते. तर इकडे मंजू आता मनातल्या मनात एकदम रागाने म्हणू लागते, सत्या असा गुडघ्यावर कसा काय बसला? त्याला जाऊन ना मी आता विचारते. असं म्हणून ती जाणार असते आणि एकदम थांबते आणि ती विचार करते, जाऊ दे, नको, शेवटी त्याचा प्रश्न आहे. पण मला मैत्रीण मानतोय ना, मग मला त्याला सांगायला काय झालं होतं? तर आता ती बाई सत्याची एकदम गालगुच्ची घेते आणि सत्याला म्हणते, किती गोड आहेस रे सत्या तू. ती बाई म्हणते, हे बघ, असाच कॉन्फिडन्स पाहिजे. मुलींना कॉन्फिडन्स खूप आवडतो. मन सत्या, आता ना तुझं दडपण कमी झालंय ना? सत्या म्हणतो, होय मॅडम. त्यावर आता ती बाई म्हणते, त्या मुलीच्या जागी मी असते ना तर आत्ताच तुझ्याबरोबर जाऊन लग्न केलं असतं. कसला गोड आहेस तू, असं म्हणत ती पुन्हा एकदा सत्याची गालगुच्ची घेते. आता हे पाहून इकडे मंजूला खूप जळफळाट झालेला असतो. तर आता इकडे मंजू विचार करत असते आणि ती दोघं एकमेकांच्या हातात हात घालून खूप जोरजोरात हसत असतात. त्यानंतर आता पुढे सत्या आणि ती बाई तिथून निघून जातात. तर सत्या त्या बाईला तिच्या घरी सोडायला जात असतो
पण मंजू त्यांचा पाठलाग करते. मंजू मागे रिक्षातून त्यांचा पाठलाग करत असते. तर आता सत्य हा त्या बाईला घेऊन एका हॉटेलवरती आलेला असतो. म्हणजे मित्रांनो, ते हॉटेल त्या बाईचंच असतं आणि त्या हॉटेलच्या वर त्या बाईचं घर असतं. त्यामुळे सत्य आता तिला घरी सोडायला येतो. तर आता ती बाई सत्याला म्हणत असते की इथेपर्यंत आलाय तर चला ना, चहा पिऊया. तर आता सत्य म्हणत असतो, नको मॅडम, आम्हाला ना खूप काम आहे, आम्हाला जावं लागेल. त्यावर आता ती बाई म्हणू लागते, अरे मी तुमच्याकडून पैसे घेणार नाहीये. हे आमचंच हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलवर आमचं घर आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हणत आहे, आता काही विचार करू नका. तर इकडे ती बाई आता सत्याला घेऊन, सत्य आणि बलमा दोघांना घेऊन इकडे आतमध्ये हॉटेलमध्ये जात असते आणि तिकडे मागे मंजू येऊन लपून बसलेली असते आणि ती विचार करत असते की सत्या त्या बाईला घेऊन इथे या हॉटेलमध्ये का आला आहे बरं. तर मंजू आता नाही तो वाईट विचार करू लागते. आता तर सत्याने त्या बाईला प्रपोज केलं आणि तो आता लगेच इकडे का घेऊन आला असेल त्या बाईला, असं आता मंजू विचार करत असते. मंजूला माहित नसतं की ते हॉटेल त्या बाईचंच आहे आणि त्या हॉटेलच्या वर तिचं घर आहे. तर आता सत्या, बलमा आणि ती बाई हॉटेलमध्ये आतमध्ये गेलेले असतात. तर इकडे बाहेर मंजू आता त्यांची वाट बघत उभी असते. मंजूचा खूप जळफळाट झालेला असतो. मंजूला आता काय करायचं तेच कळत नसतं. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सत्या मंजूवर किती प्रेम करतो हे सगळं ती बाई मंजूला सांगणार आहे आणि त्यानंतर मंजू आता खूपच खुश होणार आहे आणि पुढे पुढे काय काय घडणार आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. चला तर मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.